रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन सावळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण खूप चांगल्या लोकेशनला घर बघायला आलो आहे, जिथे बेतनी हॉस्पिटलच्याच मागच्या साईडला कॉस्मॉस हॉरिझॉन नावाचं एक साधारणतः 10 वर्ष जुनं कॉम्प्लेक्स आहे, ज्याच्यात आत्ता जर तुम्ही बघितलं तर बाहेरनं पेंटिंगचं काम सोसायटीतर्फे चाललेलं आहे. तो एक चांगली गोष्ट आहे. अधिक हा जो फ्लॅट आहे हा आपला हायर फ्लोअरला फ्लॅट असेल, 3 BHK फ्लॅट असेल आणि 1100 इजेबल कार्पेट आपल्याला मिळेल. खूप सुंदर आणि प्रशस्त असा फ्लॅट आहे हा. खरं तर ह्या मालकाचं ह्या घरावरती 1 रुपया लोन नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही इमिडिएटली आलात तर इमिडिएटली सगळ्या गोष्टी केल्या तरी होण्यासारख्या आहेत. फ्लॅट वॅकेट आहे. मेंटेनन्स संदर्भात जर आपण चर्चा केली तर साधारणतः 7,500 ह्याचा मेंटेनन्स आहे, कारण स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या इतंबत सगळ्या सुखसुविधा ह्या कॉम्प्लेक्समध्ये आहे. ठाणा स्टेशनपासून जाण्याचा जर विचार केला तर 4 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असू शकतो. आणि विशेष म्हणजे जे आपण आता मी ह्या फ्लॅटच्याच खरं बाल्कनीमध्ये उभा आहो, तर त्याच्या बाहेर जर तुम्ही इकडे बघितलं तर हे जे आहे ही ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची जवळजवळ 72 एकरचा हा लँड पार्सल आहे. हा लँड पार्सल इथे ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बिल्डिंग बनवणार आहे. समोर तुम्ही बघितलं तर वाधवा म्हणा, टाटा म्हणा, ह्या सगळ्या ऑलरेडी बिल्डिंग बनवल्या गेलेल्या आहेत. तर आता हा फ्लॅट नक्की कसा आहे? खरं तर ज्यांना मोठं घर हवं आहे, बाल्कनी पण पाहिजे आणि सुंदर स्पेसियस घर पण हवं आहे, त्या सगळ्या लोकांसाठी मला असं वाटतं हे घर खूप चांगलं असू शकतं. विशेष म्हणजे हे जे घर आहे, ह्या घरात जर आपण कंपसने जर बघायचा प्रयत्न केला तर बाहेर जाताना पश्चिम म्हणजे वेस्टला आहे, आतमध्ये येताना ईस्ट आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. तुमच्या घराच्या बाहेर ज्यावेळेला तुम्ही येणार आहात त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथून तिथपर्यंत जी जागा आहे, म्हणजे आपण समजा तुम्ही इथून जरी बघितलं तर इथपर्यंत जरी आपण आलो तर इथं कोणाचाही आपल्याला मध्ये काहीच रस्त्यात इथपासून तसं बघितलं हा जो एरिया आहे तुम्ही एकटेच वापरताय, कारण इकडे मध्ये कोणताही फ्लॅट नाही आहे त्या फ्लोअरवरती, कारण तो फ्लोअर तिकडे आहे. अधिक तिकडे पण काही घरं आहेत, ह्या साईडला काही घरं आहेत, पण बेसिकली इथपर्यंत तुम्हाला काय कोणाचं लेणं देणं नाही आहे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण इकडे हे उघडं ठेवलं तुम्हाला हवा पण इकडनं पास होईल. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पूर्वेला तुम्ही आतमध्ये येत आहे, आतमध्ये हा एवढा मोठा स्पेस तुम्हाला मिळतो. आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला इकडे जर आला तर इथे प्रशस्त मोठं चांगलं असं तुम्हाला बेडरूम मिळतं. ज्या बेडरूममध्ये तुम्ही बघू साईज वाईज जर बघितलं तर खूप मोठं चांगलं प्रशस्त बिल्डिंग. आधी इथे जर विचार केला तिथं कपाट लावायला मोठी जागा पण उपलब्ध आहे. त्याच्यानंतर तुम्ही ह्या साईडला जर आला तर इथं म्हणजे खूप मोठं बाथरूम आहे, जे तुम्ही बघू शकता खूप प्रशस्त आणि चांगल्या साईजमध्ये ते उपलब्ध आहे. अधिक ह्या साईडला जरी आलात तर इथे पण तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी मोठी जागा आहे, म्हणजे छोटी जागा नाही, चांगली मोठी जागा तुम्हाला परत ह्या साईडला पण एक नक्कीच मिळते खरं तर. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या बेडरूममधनं बाहेर येणार आहोत, हे गेस्ट बेडरूम धरा, त्याच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर तुम्हाला चांगलं मोठं किचन दिलेलं आहे. त्याच्यात गॅसची पाईपलाईन वगैरे आलेली आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्या किचनला पण असं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे जागा आहे बघा, इकडे खिडकी, इकडे खिडकी. त्याच्यातनं जर बघितलं तर येऊरचा डोंगर तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली किचनमधनं हे येऊरचा डोंगर तुम्हाला नक्की दिसतो. तर खरं तर वरती पोटमाळ्या करण्यासाठी पण वरती जागा आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमचा असा मोठा प्रशस्त असा हॉल हे मिळतो, जो तुम्ही बघू शकता. घरात आल्यानंतर तुम्हाला जाणवेल की खरोखर मोठा हॉल आहे. आणि हे जे मालक आहे यांनी भाड्याने दिला होता, पण आता त्यांना विकून इन्व्हेस्टमेंट्सचा परत चेंज करायचे. बघा त्या साईडला पण तुम्ही बघितलं एवढा मोठा हॉल. अधिक ह्या साईडला जरी आलात तर इथे पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी टाईप इथे पण मस्त मोठी जागा दिलेली आहे. चांगली मोठी जागा तुम्हाला ह्या साईडला मिळते. आणि नंतर ह्या सगळं जर हॉल बघितलं तर हॉलची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठी आणि प्रचंड मोठीच आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अशीच वापरात येणारी बाल्कनी, म्हणजे निस्तीच बाल्कनी वगैरे असं म्हणता येणार नाही, याला प्रॉपर वापरात येणारी बाल्कनी आहे. जर समजा तुम्ही थोडंसं हे ग्रिल अजून थोडं जरी पुढं घेतलं तर मला वाटतं तुम्ही त्या इथपर्यंत अजून एवढी आपल्याला फूटभर जागा वाढवायची जरी म्हटलं तर मला असं वाटतं ह्या बाल्कनीमध्ये नक्की वाढू शकते. कारण बाल्कनीची साईज पण जर बघितली तर चांगली मोठी प्रशस्त ही बाल्कनी आपल्याला इथे नक्कीच मिळते. आणि मग ज्या वेळेला ह्या सगळ्या हॉलमधनं ह्या सगळ्या बाल्कनीतनं आपण पुढे जाणार आहोत त्यावेळेला पडत इथे असा चौक आहे. चौकामध्ये जर तुम्ही बघितलं तिथं कॉमन टॉयलेट, वॉशरूम, बाथरूम इकडं तुम्हाला मिळतं. हे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट. अधिक इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे पण वॉशिंग मशीनला ठेवता येईल एवढी मोठी जागा परत तुम्हाला ह्याच्यात पण आहे. आणि मग ह्या बाथरूमच्या अपोजिट साईडला जर आपण आलो तर परत इथे एक मोठं बेडरूम आहे. आणि त्याचं ह्या साईडला जर आपण आलो तर इथं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला इकडं पण मिळतं. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जरी आलो तर इथं वॉशिंग मशीनसाठी परत एक मोठी ड्राय बाल्कनी तुम्हाला इकडे पण मिळते. त्याच्यामुळे जो हा एरिया आहे ना, एरिया वाईज जर बघितलं तर प्रचंड मोठा आणि चांगला फ्लॅट आहे. आणि परत ह्या साईडला जर आपण आलो तर इथं तुम्हाला मोठं प्रशस्त असं बेडरूम आहे. आजकाल अशा बेडरूमच्या साईज नॉर्मली मिळत नाही, पण आता ह्याची साईज जर तुम्ही बघितली तर खूप मोठी साईज आहे. अधिक ह्या साईडला जरी बघितलं तर इथं परत एक स्टँडिंग बाल्कनी आहे, जिथे तात्पुरती तरी ही
ग्लॅसो कंपनीची हिरवळ तुम्हाला दिसेल. अधिक ह्या साईडला जर आलं तर किती काही मोठं तुम्ही कपाट लावलं तिथं मोठं कपाट तुम्हाला नक्कीच लावता येणार आहे. OCCC सोसायटी वगैरे ह्या बिल्डिंगची सगळी झालेली. कोणत्या बँकांकडनं तुम्ही लोन लावलं जरी अप्रोच लावलं तर सगळ्या बँकांकडनं तुम्हाला ह्या फ्लॅटवरती नक्कीच लोन मिळेल. आणि त्याच्यानंतर मग जर आपण ह्या साईडला आलो तुम्हाला इथं परत एक मोठं बेडरूम आहे. ज्या बेडरूमची साईज वाईज तुम्ही बघितलं तर खूप मोठी प्रचंड चांगल्या पद्धतीची साईज आहे. आणि नंतर तुम्ही तुमच्या ह्या बेडरूममधनं जर समोर बघितलं तर इथे एक स्टँडिंग बाल्कनी आहे. स्टँडिंग बाल्कनीमधनं जे ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा एक स्विमिंग पूल तयार होतो आहे. हा स्विमिंग पूल तुम्हाला तुमच्या घरामधनं इकडनं दिसेल. ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा स्विमिंग पूल समोर जे आहे तर विराज टावर म्हणून आहे. खूप मोठं 4 BHKचा फ्लॅट आहे तिथे. तर अशा पद्धतीचं खरं तर हे. आणि त्याच्यानंतर ह्याच बेडरूमला जरी तुम्ही विचार केला तर इथं पण कपाटाला एवढी मोठी प्रशस्त अशी चांगली जागा आहे. अशा पद्धतीचं ज्यांना स्पेसियस घर हवं आहे आणि बाथरूमची संख्या जरी आपण सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला तर 3 बाथरूम्स, एवढी मोठी बाल्कनी, ह्या साईडला 2 क्रॉस व्हेंटिलेशनसारखं घर, इकडनं हवा येण्यासारखं, इकडनं सूर्य येण्यासारखं, अशा पद्धतीचं खरं तर हे घर आहे. संध्याकाळची हवा मात्र तुमच्या घरामध्ये प्रॉपर संध्याकाळचं नाही सकाळचं सूर्य सगळं तुमच्या बाल्कनीमध्ये मिळेल, तुमच्या हॉलमध्ये मिळेल, तुमच्या बेडरूमला मिळेल, तुमच्या त्या बेडरूमला मिळेल. तर जवळजवळ तुमच्या 1 हॉल, 2 आणि 3 बेडरूम, 3 बेडरूमला तुम्हाला सकाळचं सगळं मिळेल आणि सकाळचं ऊन सगळं मिळेल. आणि संध्याकाळची हवा म्हटलं तुम्ही ही खिडकी त्या बेडरूमची खिडकी ठेवली उघडी तर तुम्हाला तिकडनं पण चांगली हवा येईल. तर हे जे ओनर आहेत ह्या ओनरने हे 2,25,00,000 रुपये निगोशिएबल याची किंमत ठेवलेली आहे. हा जर फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला सांगा, मी हा फ्लॅट आपल्याला नक्की दाखवतो. का फ्लॅटची चावी अवेलेबल आहे आपल्याकडे. ओनरला सांगितलं की ओनर चावी घेऊन येतात किंवा आपण पण चावी आपल्याकडे घेऊन ठेवू शकतो. तर अशाच पद्धतीचे सुंदर आम्ही रोज नवीन फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. मला असं वाटतं जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.